नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। बरेच दिवसानंतर चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करते। मध्ये बराच गॅप झाला 8-10 दिवसांचा आणि त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ येतोय। तर आज सुट्टी होती तर मी काढली होती आवरावर करायला आणि दरवाजाच्या पाठीमागचा कॉर्नर जो आहे तर तो आता मी आवरत होती, जिथे ठेवलेले आहेत चपला। आता ह्या चपला अशा आहेत की जे आपण कधीतरी घालतो, हिल्सचे सँडल्स असतील, शूज असतील किंवा फंक्शनल ज्या असतात तर त्या तिथं ठेवलेल्या होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा चपला ज्या होत्या त्या मला येत पण नव्हत्या। मग मी त्या घालून बघितल्या, कुठल्या मला येत आहेत कुठल्या मला नाही येत, त्या मी बाजूला केल्या आणि इतक्या सगळ्या चपला झाल्या होत्या की कधी कधी मलाच आठवत नव्हतं की माझ्याकडे आहे का एखादा सँडलचा जोड। म्हणून मग मी ते सगळं आज आवरायला काढलं, तिथलचं सगळं झाडून वगैरे नीट व्यवस्थित केलं आणि नंतरनं परत सगळ्या चपला पिशवीमध्ये भरल्या आणि नीट व्यवस्थित ठेवून दिल्या। पिशवीमध्ये यासाठी भरल्या कारण मग त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही। मग आंघोळ वगैरे केली आणि मग परत इकडच्या साईडचं कपाट आवरायला काढलं। म्हणजे आज बरेच कपडे आले होते इस्त्रीवरून, मग ते मी सगळे नीट ठेवत होते। मग ठेवता ठेवता खालचे 2-3 कप्पे होते त्याच्यामध्ये पण सगळे घड्या वगैरे विस्कटलेल्या होत्या, मग ते पण सगळं मी नीट व्यवस्थित आवरून ठेवलं। आणि प्रत्येक वेळेस कपाट आवरायला घेतलं की मी ठरवते की मी आता कपड्यांची खरेदी नाही करणार। साड्यांच्या बाबतीत पण तसंच, पण दुकानामध्ये गेलं ना की काय होतं ते कळतच नाही, समोर वस्तू आवडली की मनच भरत नाही। आणि मग नंतरनं सगळी रूम वगैरे आवरून घेतली। रविवार होता, सुट्टी होती, दुपारी मस्त एक झोप घेतली आणि मग संध्याकाळी उठल्यानंतरनं आता करणार होते मी इथं पोहे, टोमॅटो पोहे करणार होते। मला टोमॅटो घालून केलेले पोहे खूप आवडतात। आणखी कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बाहेर मस्त पावसाचं छान असं वातावरण झालेलं होतं, तर म्हटलं की संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांनाच नाश्त्यासाठी होतील। आणि बरेच शेंगदाणे पण आवडतात पोह्यांमध्ये, पण मला तसे जास्त नाही आवडत शेंगदाणे, मला मटार जास्त आवडतात। म्हणजे आपले ओल्या मटारच्या शेंगा असतात तर त्याच्यामधले ते मटार पोह्यांमध्ये खूप भारी लागतात। ते पण आणखी कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आता टोमॅटो वगैरे घालून मस्त पोहे करते। बाहेर छान असं मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि इथं आपले पोहे पण आता तयार झाले। तर आता सगळेजण मिळून खातो। राजला पण खूप पोहे आवडतात। बाजूला चहा ठेवते, चहा घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी। हे ना मी एक मिकी माऊसचं किचन आणले। मला असे किचन खूप आवडतात, ते टॉम अँड जेरीचे, डोरेमॉनचे, त्यानंतर अजून स्पायडरमॅनचे वगैरे, पण राज काहीच ठेवत नाही। मी आता त्या दिवशी हे एक आणले मिकी माऊसचं। हे आधी पण मी बरेच होते माझ्याकडं, डोरेमॉनचं होतं, स्पायडरमॅनचं होतं। राजने लगेच काढून टाकले। त्या डोरेमॉनचं तर हातच काढून घेतला होता, स्पायडरमॅनचं डोकं काढून घेतलं होतं, ते दोन्ही पण खराब करून टाकले त्याने। आता मी हे परत आणले, आता ते लावणार आहे। समोर कीबोर्डला चावी लावली की मग ते त्याला दिसतं आणि मग लगेच दे म्हणतो खेळायला आणि 5 मिनिटात सगळं जिकडं तिकडं करून टाकतो। तर आता हे आणले, किती छान आहे, क्यूट, मला खूप आवडतात असे, पण काहीच ठेवत नाही राज। बघू आता हे लावते किती दिवस ठेवतोय ते। तर तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते नागपंचमीच्या दिवशी। सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला इथं पतंग दिसत असेल तर आमच्याकडे नागपंचमीला पतंग उडवतात। बऱ्याचशा भागांमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवतात, पण आमच्याकडे नागपंचमीलाच उडवायची पद्धत आहे। आज राजच्या स्कूलमध्ये पतंग द्यायचा होता, तर इथं त्याचीच तयारी चालली होती। आज त्यांना शाळा फक्त पतंग उडवण्यापुरतीच होती, म्हणजे बॅग वगैरे काही द्यायची नव्हती, फक्त आपली टिफिन बॅग आणि पतंग एवढंच द्यायचं होतं। तर मग सकाळी जाऊन त्यांनी पतंग आणला आणि त्याला ते मंगळसूत्र करत होते। पहिले आपण लहान होतो तेव्हा नागपंचमी म्हटलं की किती उत्साह, किती आनंद असायचा। 2-3 दिवस आधीच पतंग उडवायचे, झोके बांधलेले असायचे, त्यानंतर त्या वावडी केली जायची, घरी बनवली जायची वावडी। आता वावडी तर दिसतच नाही। पहिले पतंग पण असायचे पण जास्त वावडीला होता आणि ते घरी बनवली जात होती। त्याच्यासाठी ते बांबूच्या काठ्या आणल्या जायच्या, त्याला कामट म्हणतात। मग त्याची ती साल काढायची, त्याला पाण्यात भिजवायचं, ते घासून घासून मऊ गुळगुळीत करायचं, मग मेजरमेंट घ्यायचं,
ती कागदाची किंवा ज्या गोण्या असतात आपल्या त्याची वावडी बनवायची, मग त्याला असे पताके वगैरे करायचे. मग ते जेव्हा उंच जाईल तेव्हा त्याचा असा बुंग आवाज येतो. त्यानंतर ते ब्लेड वगैरे पण लावले जायचे एकमेकांची कट करून लावायला. सगळ्यात जास्त लांब जाईल त्याची स्पर्धा पण असायची. खूप भारी होते आपण लहान होतो तेव्हा दिवस. आता काही वावड्या तर कुठं बघायलाच नाही मिळत. आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणखी झोके वगैरे बांधले जातात. आम्ही तर लहान होतो तेव्हा हाताला आणि पायाला फोड यायचे झोके खेळून खेळून. इतकं झोका खेळायचो नागपंचमीला. आणि झाडाला असा उंच झोका बांधला जायचा, सगळ्यांमध्ये मिळून एक झोका असायचा. त्याला ती अशी आडवी काठी, मग कोणाचा जास्त उंच झोका जातो. मी तशी एक शॉर्ट व्हिडिओ एक अपलोड केला आहे, तो पाहिला असेल तुम्ही. तो आय थिंक माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या का दुसऱ्या नागपंचमीचा तो आहे. तेव्हा बांधला होता आणि तेव्हा जाणं पण व्हायचं असं सणाला वगैरे. पण आता राजनंतरनं काही नाही जाणं होत. आणि झोका पण मला आठवत नाही मी तेव्हापासून परत खेळलेली नागपंचमीला. भारी होतं. अजूनही ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी आहेत. शहरी भागांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा असा विसर पडत चालला आहे. झोके तर काय प्रत्येकाच्याच पोर्चमध्ये लावलेला आहेत, पण तो झोका खेळण्याची मजा आहे तो हा पोर्चमधल्या झोक्यात बिलकुल नाही आहे. आणि परत वारुळाला जायचं, तो उपवास असायचा नागोबाचा, मस्त असायचे ते दिवस. तर राजला आता आहे स्कूलमध्ये, त्याला अजून एवढं काय पतंग वगैरे काय कळत नाही. आताशी तो आता 3 वर्षाचा होईल अजून महिन्याने, पण एवढं काही कळत नाही. पण ठीक आहे त्यांच्या स्कूलमध्ये ती ॲक्टिव्हिटी. तर मग दिला होता त्याला तो पतंग करून. त्याला त्याच्या डॅडाने ते मंगळसूत्र वगैरे करून दिलं आणि ते पण जाणार होते. पॅरेंट्स पण होते त्यांच्यासोबत पतंग उडवायला. मी नाही गेले, ते दोघंजणच गेले होते, राज आणि त्याचे डॅडा. आणि राज आत्ता वारुळाला जाऊन आला होता त्याच्या आजीसोबत. आणि त्याला ना काल त्याच्या काकांनी सांगितलं की आज ना नागपंचमी म्हणजे ना नागाचा बड्डे असतो. त्याची एक पुढे व्हिडिओ क्लिप घेतली आहे मी, तो बोलतानाची, ती इथे बघा तुम्ही. काय आहे आता कुणाचा बर्थडे करायला? सापचा केला का बर्थडे? काय म्हणला? नाही काय म्हणला तू बर्थडे करताना? हॅपी बर्थडे. कुणाला? सापने थँक्यू म्हणला का? कसा? हॅपी बर्थडे असं म्हणला का? आणि मग तू काय म्हणला? अरे ते आजचे दिवस ठेवा लागत असत, आपल्या विंचू चावत नसतो मग. हो धर. पतंग आणि ते तुम्हाला नेता येईल का व्यवस्थित? बाय. मला सांगा आल्यावर कसा पतंग उडवला. नागचा बर्थडे करायचा म्हणून. बर, केक चाल जा घेऊन. मग केक घेऊन जा. बसा गाडीवर चला. बाय. आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही वरती आलो होतो टेरेसवरती पतंग उडवायला. वरती दिसत असतील तुम्हाला खूप सगळे पतंग उडत होते. आणि आता इथं आम्ही पण प्रयत्न करतोय पतंग उडवायचा. तर चला मी त्यांना थोडी मदत करते. आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.